नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काव्या तिचं स्वतःचं बाळ नंदनीला देण्यासाठी पार्थ बरोबर कशी भांडणार आहे हे आपल्याला या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे आणि जीवा सुद्धा काव्याला अडचणीमध्येच आणणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला सर्वांना कळलेलंच आहे की नंदनी आता प्रेग्नेंट असते, पण आता काही कारणास्तव तिचं बाळ या जगामध्ये येणार नाहीये. पण डॉक्टरांनी तिला अजून एक धक्का दिलेला असतो, तो म्हणजे की ती आता पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाहीये. तर आता नंदनी घरी येऊन जी ही काही न्यूज आहे ती सगळ्यांना सांगते. त्यावेळेस घरातील सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. जीवाच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि नंदनी सुद्धा खूप रडत असते. काव्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि तेवढ्यातच इथे आता पार्थची एंट्री होते आणि पार्थ काव्याचे रिपोर्ट घेऊन आलेला असतो आणि त्या रिपोर्टमध्ये काव्या सुद्धा प्रेग्नेंट आहे हे कळलेलं असतं. त्यामुळे पार्थ खूप खुश झालेला असतो. तर पार्थ काव्याला बोलवतो की काव्या या इकडे बघा, आता तुम्ही आई होणार आहे. असं म्हणून तो काव्याला उचलून घेऊन म्हणत असतो की हत्तीवरून सगळ्यांना साखर वाटा, कारण मी बाबा होणार आहे आणि माझी काव्या आई होणार आहे. असं म्हणतात घरातील सगळेजण आता त्या दोघांकडे जातात आणि त्यांचे गोड कौतुक करायला सुरुवात करतात. सगळेजण काव्याचे खूप लाड करत असतात. दुसरीकडे मात्र नंदनी खूप नाराज झालेली आहे. तिला खूप वाईट वाटत आहे. जीवाला सुद्धा खूप वाईट वाटत आहे. तर नंदनी थोडीशी आता स्माइल करते, जेणेकरून काव्याला वाईट वाटू नये म्हणून. कारण तिला जरी बाळ होणार नसलं तरी आपल्या बहिणीसाठी तिला खुश राहावं लागणार आहे असं ती मनामध्ये विचार करते आणि तिथून ती रडतच रूममध्ये निघून जाते. लगेच जीवा सुद्धा तिच्या पाठीमागे जातो, पण नंदनी आता त्याला आत येऊच देत नाही. ती आता लगेच दरवाजा लावून घेते आतमध्ये जाऊन आणि खूप रडत असते. जीवा मात्र तिला रिक्वेस्ट करत असतो बाहेर उभा राहून की प्लीज नंदनी, त्रास करून घेऊ नको. अगं मला एकदा आतमध्ये येऊ दे, मला तुझ्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. प्लीज नंदनी, दरवाजा उघड. आपण काय ठरवले, आपल्या दोघांची दुःख आपण एकमेकांबरोबर वाटून घ्यायचं. मग तू अशी एकटी का रडत आहे? प्लीज मला येऊ दे, दरवाजा उघड. असं आता जीवा म्हणत असतो. म्हणून आता नंदनी दरवाजा उघडते. तर आता आपण पाहतोय ना प्रेक्षकांनो, एकीकडे आता एकीचं बाळ हिरावून घेतलेलं आहे, तर आता त्या क्षणाला दुसरीला आई होण्याचं सुख दिलेलं आहे. आता ह्या बहिणींमध्ये दुरावा येणार का हे आपण पाहणार आहोत. तर पुढे काय होणार आहे, आता जीवा नंदनीला समजावून सांगणार आहे की नंदनी, मी काव्याकडे जातो आणि काव्याला म्हणतो की तुझं जे हे बाळ होणार आहे ना, ते बाळ तू नंदनीला दे, म्हणजे आम्हाला दे. कारण असं जर केलं तर तुला सुद्धा आई होण्याचं सुख लाभेल नंदनी, आणि मला बाबा होण्याचं सुख लाभेल. आणि काव्या आणि दादाला होईल ना ग परत, काव्या पुन्हा आई होईल आणि मग त्यांना ते बाळ मिळेल. पण आत्ता जे बाळ होणार आहे ते आपण आपल्याला घेऊया. तर नंदनीला धक्काच बसतो. जीवा म्हणतो की नाही, मी हे सगळं सांगणार आहे सगळ्यांना. मी आत्ताच काव्याला जाऊन सांगणार आहे की तुझं बाळ आम्हाला दे. तर नंदनी आता त्याचं तोंड दाबून म्हणत असते की अहो काय करताय, प्लीज तुम्ही शांत व्हा. ती आता त्याला बेडवरती असं ढकलून देते आणि म्हणत असते की अहो हे काय करताय तुम्ही, प्लीज शांत व्हा. असं तुम्ही काहीच करणार नाहीये. अहो त्यांना किती वाईट वाटेल, आपण तरी देऊ शकलो असतो का आपलं बाळ? तर जीवा म्हणत असतो की हो, मी दिलं असतं जर काव्या कधीच आई होऊ शकणार नसती आणि तुला जर बाळ झालं असतं तर मी सहकुशीने त्यांना हे बाळ दिलं असतं. कारण अगं पुन्हा आपण आई बाबा झालंच असतो की, त्यामुळे दादा आणि काव्या सुद्धा आपल्याला बाळ देतील. अगं मला जाऊ दे, बोलू दे. तर नंदनी म्हणत असते की जीवा, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही असं काहीच करणार नाहीये. आता जीवा म्हणत असतो की प्लीज नंदनी, शपथ नको ना गं घालू. अगं असं काय करतेस, मी तिला रिक्वेस्ट करतो, ती देईल आपल्याला बाळ. तरी ते नंदनी म्हणत असते की नाही जीवा, तुम्ही असं काहीच करणार नाहीये जेणेकरून घरातील सगळ्यांनाच वाईट वाटेल. अहो त्यांनीही बाळाची स्वप्न पाहिली असतील, त्यांनाही बाळ हवं असेल, त्या दोघांनीही आपल्यासारखीच खूप सारी स्वप्न पाहिली असतील. मग आपण त्यांचं स्वप्न असं मोडणार आहे का? असं पूर्ण करू शकत नाहीये आपण असं करू शकत नाहीये. तर जीवा म्हणत असतो की अगं नंदनी, तुला कळत कसं नाहीये, त्यांना परत बाळ होऊ शकतं पण आपल्याला नाही होणार आहे बाळ. आता नंदनी म्हणत असते की जीवा, म्हणजे तुम्हाला माझा राग येतोय, कारण मी तुम्हाला पुन्हा कधीच बाबा करू शकत नाहीये म्हणून, माझ्यामुळे तुम्ही बाबा होणार नाहीये म्हणून तुम्हाला माझा खूप राग येतोय ना. आता तो म्हणतो की नंदनी प्लीज असं काहीच बोलू नको. अगं
असं काहीच नाहीये, माझ्या मनात सुद्धा असा विचार येत नाहीये आणि तू सुद्धा आणू नको. जरी नाही झालं बाळ तरी चालेल, पण मी तुला कधीच सोडणार नाही. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मी असं दुःख तुला कधीच देणार नाही. प्लीज तू असा गैरसमज करून घेऊ नको. इकडे आता सगळ्यांना घरातील कळलेलं आहे की नंदनीला बाळ होणार नाही आणि काव्याला बाळ होणार आहे. तर काव्य आता पार्थकडे रिक्वेस्ट करत असते की मी काय म्हणते पार्थ, आपण आपलं बाळ नंदनी ताई आणि जीवाला देऊया का? असं म्हटल्याबरोबर पार्थला सुद्धा आता इथे खूप मोठा धक्का बसतो. पार्थ म्हणत असतो की हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? असं कसं काय बोलू शकता? अहो म्हणजे ठीक आहे, मला पण खूप वाईट वाटत आहे की नंदनी आणि जीवाला बाळ होणार नाहीये, पण असं आपलं बाळ पण आपण कसं देणार? आपण पण काही स्वप्न पाहिलेत. मला पण बाबा होण्याचा खूप आनंद आहे, तर असं मी कसं काय त्यांना बाळ देऊ शकतो? पार्थ पुन्हा म्हणत असतो की अहो, हे जे आपलं बाळ आहे ते एकाच घरामध्ये राहणार आहे. ते पण त्या बाळाचे लाड करतील आणि आपण पण बाळाचे लाड करूया, सगळेच जण खेळतील. तर काव्या म्हणत असते की नाही, पण ते आई बाबा फक्त नंदनी आणि जीवालाच म्हणतील, म्हणजे आपलं बाळ म्हणेल. असं म्हटल्याबरोबर पार्थला खूपच राग येतो आणि त्याचा हात असा एकदम वर येतो. म्हणजे काव्याला त्याला मारायचं नसतं, पण एकदम असा हात उचलला जातो. तर काव्या आता गालावरतीच हात लावते. तिला पण असं वाटत असतं की पार्थ आता मला मारतात का काय म्हणून. तर आता काव्या अहो असं काय बोलताय? माझीही काही स्वप्न आहेत. मलाही असं वाटतं की मला कोणीतरी बाबा म्हणून आवाज द्यावा. मग आपण असं कसं काय त्यांना बाळ द्यायचं? तर काव्या खूप समजावून सांगत असते पार्थला, नाही, आपण नंदिनी ताई आणि जीवालाच आपलं बाळ देऊया, कारण मला अभ्यास करायचा आहे. अनिशाने मला सांगितलेलं आहे की तू अभ्यासावरती फोकस कर काव्या. तुझं ध्येय काय होतं आणि तू काय करतेय, तुला काय करायला हवं, त्यामुळे तू आता अभ्यासावरती लक्ष दे. आणि आता मी माझं बाळ नंदनी ताईला देणार आहे, कारण ती आपल्या बाळाचा छान सांभाळ करेल. पार्थ सुद्धा आता विचार करू लागलेला असतो. तर आता काव्या म्हणत असते की आणि आपल्याला नंतर बाळ होईलच की, माझं करिअर झाल्यावर आपण अजून एकदा चान्स घेऊया. तर आता पार्थ सुद्धा विचार करू लागतो. तर प्रेक्षकांनो, आता पुढे खूप इंटरेस्टिंग भाग असणार आहेत आणि तुम्हाला काय वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की काव्याने नंदनीला तिचं बाळ द्यायला हवं की नाही, ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. काव्य आता घरातील सगळ्यांना आता समजावून सांगू शकेल का की मला सध्या माझ्या करिअरवरती फोकस करायचा आहे, त्यामुळे मी आता माझं बाळ नंदनी ताईला देईल आणि असंही आता नंदनी ताईला बाळ होणार नाहीये, तर ती माझ्या बाळाची खूप काळजी घेईल ती आणि माझं बाळ तिलाच आई म्हणेल. कारण जीवाने सुद्धा आता रिक्वेस्ट केलेली असते काव्याकडे की काव्या, तुमचं बाळ मला दे. आता ते कसा रिक्वेस्ट करणार आहे आणि तो आता काव्यासमोर कसं सगळी उदाहरण ठेवणार आहे जेणेकरून काव्य आता त्यांना बाळ द्यायला तयार होणार आहे, हे आपण पुढच्या काही येणाऱ्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये पाहणारच आहोत. त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा, कारण असे एपिसोड तुम्हाला फक्त आणि फक्त म्हणजे पुढचे असे एपिसोड फक्त आणि फक्त या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर आजचा एपिसोड येथेच संपूया. धन्यवाद.